आज आपण बघणार आहोत सराव संच 5.1. बघा सराव संच 5.1 मध्ये आतापर्यंत आपण इथे 3 प्रश्न बघितले. मी तुम्हाला दररोज 2 प्रश्न समजून सांगते. त्याच्यामध्ये आज आपण चौथा आणि पाचवा प्रश्न बघणार आहोत. बघा आपल्याला चौथा प्रश्न काय दिलेला आहे. एक समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर एकास 2 आहे, तर त्याच्या सर्व कोनांची माप तुम्हाला शोधायची आहे. इंग्रजी मध्ये बघा, इफ द रेशियो ऑफ द मेजर ऑफ टू adjacent angle, or if the ratio of the two adjacent angle is parallelogram is 1:2, find the measure of all angle of the parallelogram. सपोज हा एक पॅरलोग्राम आहे की ज्याचं तुम्हाला जे ऍडजसेंट अँगल, तर इथे काय ऍडजसेंट अँगल असेल, ए एंड बी ऍडजसेंट अँगल. ऍडजसेंट म्हणजे काय, लगतचे. तर हे ए एंड बी ऍडजसेंट अँगल असणार. तुम्ही ए एंड बी घ्या, बी एंड सी घ्या, चालेल, सी एंड डी घ्या, ए एंड डी घ्या, दोन्हीपैकी एक कुठलेही एक साइडचे एका बाजूचे कोन ज्या की जे ऍडजसेंट म्हणजे लगतचे कोन असणार. तर दोन लगतच्या कोनांच्या मापाचे गुणोत्तर एकास 2 दिलेले आहे. म्हणजे मेजर और रेशो ऑफ ऍडजसेंट अँगल इज 1:2 तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला अँगलचं मेजरमेंट फाइंड करायला सांगितलेलं आहे. आपण सपोज करूया, सपोजला मराठीमध्ये समजा असं आपण म्हणतो, समजा. ठीक आहे. तर ABCD is a, म्हणजे आपण मराठीमध्ये असं म्हणणार आहे, ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. आपण समजलेला आहे कारण आपल्याला कुठलेही नाव दिलेलं नाही आणि आपल्याला काय सांगितलं की दोन लगतच्या कोनांचे म्हणजे ऍडजसेंट अँगलचं रेशो दिलेला आहे. सपोज रेशो ऑफ मेजर्स ऑफ एक्स टाइम, की आपण जो रेशो दिलेला आहे तो एक्स टाइम सपोज केला. म्हणजेच मराठीमध्ये दिलेले गुणोत्तराची पट, कारण टाइम म्हणजे पट, दिलेल्या गुणोत्तराची पट एक्स मान. हे मराठीमध्ये लिहिणं गरजेचं होतं. आपण इथे इंग्रजीमध्ये पहिलाच लिहिला, सपोज मराठीमध्ये पण लिहिलेलं आहे, रेशो ऑफ मेजर ऑफ एक्स टाइम, म्हणजे दिलेल्या गुणोत्तराची पट एक्स मान. म्हणजे आपल्याला जे ऍडजसेंट अँगल आहे, अँगल ए अँड अँगल बी हे इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल ए आणि बी किती असणार, 180. कारण का, हे लगतचे कोन आहे. हे कसले कोन आहे, लगतचे कोन, म्हणजेच ऍडजसेंट अँगल. आता जर ते ऍडजसेंट अँगल असतील तर ए ला जर आपण x सपोज केलं, सपोज म्हणजे आपल्याला 1:2 दिले ना, म्हणजे हे 1 आहे आणि हे 2 आहे. म्हणजे 1 आणि 2 आपण काय केलेलं आहे, b जे आहे ते 2x सपोज केले आणि हे 1x सपोज केलं, तर हे 180. तुम्ही हे सेपरेट पण सपोज करू शकता, मानू शकता. तुम्ही असं लिहू शकता इथं बघा, a बरोबर 1x, 1 लिहायचं नसते, b बरोबर 2x असं लिहा. म्हणजे एकूण किती झाले, 3x बरोबर 180, x बरोबर 180 भागिले 3, x बरोबर 3 इथे 3 3 90, 3 संग 18, सॉरी 3 संग 18 आणि हे 0 आहे. x बरोबर 60 अंश. x बरोबर 60 म्हणजे कोण a बरोबर 60 अंश, कोण b बरोबर 2x
कोण बी बरोबर लिहितानाच लिहा कोण ए बरोबर कोण सी बरोबर 60 अंश, कोण बी बरोबर आणि कोण डी बरोबर 2x. याचे कारण काय आहे? समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन. समांतरभुज सम्मुख कोन. समांतरभुज चौकोना काय नेमकं ते माहिती काय आहे ती माहिती पाहिजे आपल्याला. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. म्हणजे ए आणि सी एकरूप आहे, त्यामुळे हे काय असणार आहे? 60 अंश असणार आहे. बी इथे लिहिलेलं आहे कारण. असं कारण लिहिलं गरजेचं आहे. ते कारण का लिहायचं पाठ पाहिजे आपल्याला. कोण बी आणि डी 2x. मग आता डी कोण बी आणि डी 2x म्हटलं 2 गुणिले 60. x ची किंमत किती आहे? x ची किंमत आहे 60. म्हणून कोण बी बरोबर कोण डी बरोबर 120 अंश. ठीक आहे. म्हणजे बी 120 असणार आहे, डी 120 असणार आहे, ए 60 असणार आहे आणि सी सुद्धा 60 असणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं कोणांची मापे आहेत. म्हणून सर्व कोणांची मापे असं वाक्य सुद्धा लिहिलं तरी चालेल. काही अवघड नव्हतं. दोन गोष्टी माहित पाहिजे. एक म्हणजे लगतच्या कोणांची मापे ही 180 अंश असतात. लगतच्या कोणांचे माप 180 अंश असते. हे दोन लगतचे कोन आहेत. आणि सम्मुख कोणांची मापे 60 अंश असतात. सम्मुख कोणांची मापे समान असतात. म्हणून इथे 60 अंश आहे. इथे सम्मुख कोणांची मापे समान आहे, ती 120 अंश आहे. बघा सराव संच 5.1 मधला जो आपला दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघा समांतरभुज चौकोन एबीसीडी चे कर्ण परस्परांना बिंदू ओ मध्ये छेदतात. बिंदू ओ मध्ये छेदतात जर AO बरोबर 5. ठीक आहे. आपण आकृतीमध्ये पण लिहूया. AO बरोबर 5, BO बरोबर 12, BO बरोबर 12 आणि AB बरोबर 13. AB बरोबर 13. तर ABCD चौकोन ABCD समभुज आहे हे दाखवा. ठीक आहे. तर मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. पहिला आपल्याला सांगितले AB 13 आहे. AB 13 आहे आणि हा जर समांतरभुज चौकोन असेल तर सम्मुख बाजू एकरूप असतात. मग AB 13 असेल तर CD पण 13 आहे. आपल्याला हे 12 दिलेला. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात याचा अर्थ तुम्हाला जे स्टेटमेंट दिले त्याच्यामध्ये बघा समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. याचा अर्थ हे जे कर्ण आहे ते परस्परांना दुभागायला लागले. तर हे 5 असेल तर हे सुद्धा 5 आहे. ठीक आहे. हे 12 असेल तर हे सुद्धा 12 आहे. ठीक आहे. तर आता आपण इंग्रजीमध्ये सुद्धा प्रश्न पहिला बघूया. डायगोनल ऑफ अ पॅरलोग्राम intersect each other at a point O. ते एकमेकाला काय करणार? इंटरसेक्ट करायला पॉइंट O मध्ये. If AO is 5, BO is 12 and AB is 13, then show that ABCD is a rhombus. Okay, it is a rhombus. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. मी सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगतो म्हटलेलं. तर पहिला कॉलम ABCD समांतरभुज आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये आपण काय लिहिणार असतो? इंग्रजीमध्ये लिहिणार असतो ABCD is a parallelogram. ओके, हा पॅरलोग्राम आहे. आणि इफ म्हणजे हा जर पॅरलोग्राम असेल त्याच्या अपोजिट साइड म्हणजे सम्मुख बाजू एकरूप असतात. इथे लिहा. म्हणून AB एकरूप CD. आणि याचं कारण सम्मुख बाजू म्हणजेच इंग्रजीमध्ये अपोजिट साइड.
आता जर ह्या अपोजिट साइड असतील तर AB बरोबर किती दिलेला आहे? AB बरोबर 13. हे काय आहे? दिले आहे. दिले म्हणजे इंग्रजीमध्ये गिवन. बघा जर AB बरोबर 13 आहे, AB जर 13 असेल म्हणून CD सुद्धा 13 होणार. ठीक आहे. आता दोन बाजू फक्त आपल्याला दाखवायच्या राहिले. तर आपण पहिला काय करूया? AO बरोबर OC आणि BO बरोबर OD. बघा मी काय लिहिले आहे ते सांगतो बघा. AO बरोबर OC आणि BO बरोबर OD हे म्हणजे कर्ण समान आहे. त्याचं कारण काय आहे? कर्ण समांतरभुज. म्हणजे इंग्रजीमध्ये डायगोनल ऑफ पॅरलोग्राम. तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहा. डायगोनल आपल्याला दिलेला आहे बघा, डायगोनल ऑफ अ पॅरलोग्राम. मग हे इक्वल आहे. हे जर इक्वल असतील तर इथंच लिहा हे 5 सेंटीमीटर, हे 12 सेंटीमीटर, कारण हे गिवन आहे. AO आणि OC इक्वल असणार, त्यामुळे ते 5 सेंटीमीटर, BO आणि OD इक्वल असणार 12 सेंटीमीटर. कारण काय आहे? हे कर्ण आहेत समांतरभुज चौकोनाचे, म्हणजे डायगोनल ऑफ पॅरलोग्राम. मग जर असं असेल अँगल BOC इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल जो BOC असणार आहे, हा जो अँगल असणार आहे हा किती असणार आहे? 90 डिग्री. कारण कर्ण दुभागतात त्यावेळेला ते 90 अंशामध्ये दुभागतात. ते लिहायचे नाही, प्रत्येक वेळेला कारण लिहायची नाहीये. तर इथं फक्त ते मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. तर BOC किती? 90. जर हा 90 असेल तर BC काय आहे? कर्ण आहे, म्हणजेच डायगोनल आहे. हा जर आपण त्रिकोण घेतला तर काटकोनासमोरची बाजू काय असते? कर्ण असते. म्हणून जर काटकोनासमोरची बाजू कर्ण असेल तर इन ट्रायंगल त्रिकोण B, बघा ज्यांचे इंग्रजी आहे त्यांनी पहिला A लिहा आणि ज्यांचं मराठी आहे त्यांनी BOC मध्ये असं लिहा. म्हणजे त्रिकोण BOC मध्ये, ज्यांचं मराठी आहे त्यांनी त्रिकोण BOC मध्ये असं लिहा. ज्यांचे इंग्रजी आहे त्यांनी इन ट्रायंगल BOC असं लिहा. त्याच्यामध्ये बघा BC चा वर्ग बरोबर OB चा वर्ग अधिक OC चा वर्ग. BC चा वर्ग, BC आपल्याकडे नाहीये, आपल्याला BC ची किंमत शोधायची आहे. OB आपल्याकडे आहे, OB आहे आपल्याकडे 12, म्हणजे 12 चा वर्ग आणि OC सुद्धा आहे 5 चा वर्ग. ते इथे लिहिलेलं आहे OC 5. तर BC चा वर्ग बरोबर 12 चा वर्ग 144 आणि 5 चा वर्ग 25. आणि यांची जर बेरीज केली तर किती येणार आहे? BC चा वर्ग बरोबर 144 आणि 25 ची बेरीज 169. म्हणजे BC ची किंमत जर वर्गमूळ काढलं तर 13 येणार. मग BC बरोबर 13 आलेला आहे. BC ची किंमत किती आलेली आहे? 13 आलेली आहे. मला सांगा BC एकरूप असणार आहे AD ला. का बरं? तर BC आणि AD या समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू आहेत. म्हणजे कारण काय आहे? समांतरभुज सम्मुख बाजू. हे मराठीमध्ये. इंग्रजीमध्ये अपोजिट साइड ऑफ पॅरलोग्राम. ठीक आहे, तुम्ही लिहिणार आहात. मग एकरूप आहे BC आणि AD, म्हणून BC बरोबर 13 म्हणून AD बरोबर 13. आता बघा नंबर द्या पाहिजे सर. आता BC आणि AD समान आहेत. ठीक आहे, तर याला एक नंबर द्या. हे जे गिवन दिलेले आहे तुम्ही हे गिवन इथे लिहा गिवन, आणि याला काय करा? एक नंबर द्या. हे एक नंबर आहे. हे जे आहे हे 2 नंबर आहे. AB 13 आहे, CD 13 आहे.
आता BC याला 3 नंबर द्या आणि याला 4 नंबर द्या आणि इथं लिहा 1 2 3 व 4 वरून ABCD हा समभुज चौकोन आहे. ठीक आहे, समभुज आहे आणि ज्यांचे इंग्रजी आहे त्यांनी असे लिहा रोहम्बस. ABCD इज अ रोहम्बस. ठीक आहे, एवढाच हा प्रश्न होता. बघा, अवघड नाही. जर तुम्ही गाईड उघडून बघितलं तर खूप खूप मोठा स्टेप सांगितलेला आहे. त्याच्यापेक्षा मी सोप्या स्टेप मध्ये सांगितले. एकदाच आपण पायथागोरस यूज केलेला आहे. इथे पायथागोरस असं रिझन लिहा. बघा, रिझन तुम्ही जेवढे लिहिणार आहात तेवढं तुम्हाला फायदा आहे. इंग्रजीमध्ये मराठीमध्ये लिहा. दोन्ही लँग्वेज मध्ये एवढ्यासाठी सांगले की आपली जी सेमीची मुलं आहेत त्यांना सुद्धा ते समजावं आणि जी मराठीची मुलं आहेत ते जर सायन्स घेणार असतील तर त्यांना सुद्धा थोडंसं बेस नॉलेज राहणार आहे. आणि व्हिडिओ सोपे आहेत, म्हणजे यामध्ये जास्त काही लिहायचं नाहीये सेमी मराठीसाठी वेगळं असं. त्यामुळे मी कंबाईन मध्येच तुम्हाला सांगितलं आहे. तर व्हिडिओ बघा सगळ्यांनी.